महाशिवरात्रीच्या दिवशी या वस्तू शिवलिंगावर अर्पण केल्यास महादेव सर्व मनोकामना पूर्ण करतील. महाशिवरात्रीच्या दिवशी तांब्याच्या कलशाने शिवलिंगाचा अभिषेक करून महादेवाला प्रसन्न करता येते. ज्या घरामध्ये अनेकदा भांडणे होतात तेथे सुख शांतीसाठी तांब्याचा कलश ठेवणे चांगले असते. असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी तांब्याचा कलश विकत घेऊन घरी आणल्यास नक्कीच शुभ फळ मिळतील. चांदीचा नंदी. नंदीला भगवान शंकराचे वाहन आहे. प्रत्येक शिव मंदिरात त्यांची स्थापना करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहेत. महाशिवरात्रीला भगवान शंकरासोबत नंदी बैलाचीही पूजा केली जाते. जर एखाद्या व्यक्तीकडे पैसा नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी चांदीचा नंदी बनवून घरात ठेवा. पूजेनंतर त्यांना तुमच्या घराच्या तिजोरीत किंवा संपत्तीच्या ठिकाणी ठेवा. तुमची आर्थिक स्थिती आपोआप सुधारेल. एकमुखी रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप मानले जाते. ते शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घरी आणायचे असेल तर महाशिवरात्रीपेक्षा चांगला दिवस असू शकत नाही. एकमुखी रुद्राक्ष धारण केल्याने किंवा भगवान शिवाच्या मंत्राचा उच्चार करून सिद्ध केल्यानंतर घरामध्ये स्थापित केल्यास मोठे संकट टळते. तिजोरीत ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही. शिवलिंगाचा जलाभिषेक केल्याशिवाय महाशिवरात्रीचा उत्सव पूर्ण होत नाही. जर एखाद्या व्यक्तीला ग्रहाशी संबंधित समस्यांनी त्रास होत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी रत्नांनी बनवलेले शिवलिंग घरी आणावे, घरातील मंदिरात ठेवावे आणि महाशिवरात्री नंतरही त्याची नियमित पूजा करा. तुमच्या ग्रहाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. घरामध्ये पारद शिवलिंग स्थापित करण्याचे विशेष महत्त्वही सांगण्यात आले आहेत. पारद शिवलिंग घरात ठेवल्याने पितृदोष, कालसर्पदोष आणि वास्तुदोषापासून मुक्ती मिळते. पारद शिवलिंग घरी आणण्यासाठी महाशिवरात्री हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. घरी आणल्यानंतर त्याची नियमित पूजा करा आणि भगवान शिवाच्या मंत्राचा जप करा. असे मानले जाते की ज्या घरात महामृत्युंजय यंत्राची नियमित पूजा केली जाते तेथे रोग, संकटे कधीच दार ठोठावत नाही. महाशिवरात्रीला तुम्ही महामृत्युंजय यंत्र घरी आणू शकता. त्याची प्रतिष्ठापना केल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी त्याची रोज पूजा केल्यास घरात सुख समृद्धी नांदते. धार्मिक शास्त्रानुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या अश्रूपासून झाली आहे आणि ते सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर रुद्राक्ष घरी आणावा. रुद्राक्ष आणून मंत्रोच्चार करून धारण करावे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या तिजोरीत रुद्राक्ष देखील ठेवू शकता. भोलेनाथांना बेलपत्र खूप आवडते हे सर्वांनाच माहीत आहे आणि म्हणूनच त्यांच्या पूजेत बेलपत्र नक्कीच अर्पण केले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र घरी आणून शिवलिंगावर हे बेलपत्र अर्पण करणे शुभ असते. यावर भोलेनाथ प्रसन्न होऊन आशीर्वादाचा वर्षाव करतील. तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भोलेनाथांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्यास महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. बेलपत्र. बेलपत्राशिवाय शिवलिंगाची पूजा करणे अपूर्ण मानले गेले आहे. शिवलिंग पूजेच्या वेळी सर्व साहित्य अर्पण केले आणि केवळ बेलपत्रच अर्पण करायचे राहिले तर पूजेचे फळ मिळत नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अवश्य अर्पण करा. असे केल्याने तुमच्यावर महादेवाची कृपा होईल. धोत्रा. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असाल किंवा जलाभिषेक करत असाल तर भगवान शंकराला धोत्रा अवश्य अर्पण करा. शिवलिंगाला धोत्रा अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि शाश्वत पुण्य प्राप्त होते. तसेच मनाला शांती मिळते. भस्म. भगवान शिव आपल्या अंगावर भस्म लावतात. त्यामुळे महाशिवरात्रीला पूजा करताना शिवलिंगाला भस्म नक्की अर्पण करा. चंदन. शिवलिंग पूजेच्या वेळी भगवान शंकराला चंदनाची पेस्ट लावून तिलक लावण्याची परंपरा आहे. जे लोक शिवलिंगावर चंदनाचा तिलक लावतात त्यांच्या घरात सदैव सुख समृद्धी नांदते आणि महादेवाच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो.
गंगाजल. महाशिवरात्रीला शिवलिंगाचा जलाभिषेक करण्यासाठी गंगाजलाचा वापर करावा. असे केल्याने भगवान भोलेनाथ सर्व वाईट गोष्टी दूर करतील. शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्ती होते. मध. पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला मधाने अभिषेक केल्याने किंवा अर्पण केल्याने संपत्ती वाढते. तूप. शिवलिंगावर गायीचे तूप अर्पण केल्याने वंशवृद्धी होते असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी येईल. शमीची पाने. शिवलिंगावर बेलपत्रासारखी शमीची पाने अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात. शिवलिंग पूजेच्या वेळी शमीची पाने अर्पण केल्यास महादेव तुमचे सर्व संकट दूर करतील. कनेरची फुलं. भगवान शिवाला कनेरची फुलं फार आवडतात. महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा करताना कनेरची फुलं अवश्य अर्पण करा आणि महादेवाचा आशीर्वाद घ्या. असे केल्याने सुख समृद्धी आणि संपत्ती मिळते. तर महाशिवरात्री वास्तू उपाय. महाशिवरात्रीच्या दिवशी घरात शिवलिंगाचा अभिषेक केल्यानंतर शिवलिंगाच्या जलाधारातून वाहणारे पाणी कलशात घेऊन ते पाणी घरी आणा. त्यानंतर हे पाणी घरात शिंपडा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होत घरात समृद्धी येते. महाशिवरात्रीच्या दिवशी पारद शिवलिंग घरी आणा. घरात पारद शिवलिंग ठेवल्याने पितृदोष, कालसर्पदोष आणि वास्तुदोष दूर होतात. महाशिवरात्रीला हा पारद शिवलिंग आणण्याचा उत्तम दिवस आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या उत्तर पूर्व दिशेला शिव परिवाराचा फोटो लावा. यामुळे घरातील क्लेश, कलह दूर होत शांतता राहते आणि घरातील सदस्यांचे विचार शुद्ध होतात. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे रोप लावा. या रोपाला नियमित पाणी द्यावे. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी बेलाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा. तुमच्या घरात सतत कलह, रोग किंवा इतर समस्या निर्माण होत असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला शिवरुद्र अभिषेक करा. असे केल्याने समस्या दूर होतात. मंत्रोच्चारात एकमुखी रुद्राक्ष धारण करा. ह्या उपायाने मोठ्या अडचणी दूर होतात. तर हा रुद्राक्ष तिजोरीत ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.